पहा, आज आपण इयत्ता तिसरीची प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान सराव पेपर क्रमांक 6 विषय आहे बुद्धिमत्ता. तर पहा, बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला 26वा प्रश्न विचारला आहे. पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या पर्यायातून शोधा. तर पहा, 9, 13, 19, 27 आणि पुढे प्रश्नचिन्ह दिले. तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला त्यातलं संख्या कोणती आहे ते शोधायची. तर पहा, 9 आणि 13 याच्यामध्ये 4चा फरक आहे, 13 आणि 19 6चा फरक, 19 आणि 27 8चा फरक, म्हणजे 2 संख्येने वाढत गेलाय. मग आता 8चा झाल्यावर कितीचा राहील, 2 संख्येने म्हणल्यावर 10चा. मग 37 आणि किती इथं या ठिकाणी 27 आणि किती 10 तर 37, म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी पर्याय क्रमांक येणार आहे 3. आता पुढे पहा, 27 आणि 28 प्रश्नासाठी आरशातील प्रतिमा दिली. हा प्रश्न कधी कधी शेवटी असतो, पण आता पहिल्यांदाच विचारलाय त्यांनी. तर प्रश्न आकृतीच्या आरशातील प्रतिमा कशी दिसेल. मी तुम्हाला सांगितले आरशातील प्रतिमा कशी असती, उजवी बाजू डावीकडं, डावी बाजू उजवीकडं, म्हणून फ. तर त्याची पर्याय क्रमांक येईल आपल्याला त्या ठिकाणी 2. आरशातील प्रतिमा कशी दिसेल त्याची पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढे दिलंय 28वा प्रश्न. तर पहा, जो चौकोन आहे तो पलीकडे जाईल आणि गोल आहे तो अलीकडे येईल. खाली पण आपल्याला आरशातील प्रतिमा दिलेली आहे, म्हणजे पर्याय क्रमांक येईल 4. आता पुढे पहा, एक हे दिले तुम्हाला अंक मालिका दिली आणि त्यात विचारले समसंख्यांची बेरीज किती येईल. तर आता समसंख्या कोणत्या आहेत, 2 4 6, परत 6, परत 2 4 आणि 2, यांची बेरीज किती येते. तर आपल्याला त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. 26 बेरीज येते सगळ्यांची. किती येते, 26, म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 2. पुढे पहा, एक ळ म आणि क. आता याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि त्याचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधायचा आहे. तर त्याचा शब्द अर्थपूर्ण तयार होतो कमळ, आणि त्या ठिकाणी कमळा समानार्थी शब्द आहे सरोज, पर्याय क्रमांक 3. पुढे 31वा प्रश्न आहे तंतोतंत जुळणारी. आता हा प्रश्न सोपा असतो पहा, याचे मार्क अजिबात जाऊ द्यायचे नाही. तर या ठिकाणी तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढची 32वा प्रश्न देखील त्याच पद्धतीचा आहे. तर त्या ठिकाणी तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, तास काटा व मिनिट काटा एका सरळ रेषेत किती वाजता येतात. तर काही मुलं काय करतात, 12:30 लिहितात, परंतु सरळ रेषेत येतात म्हणजे वरती काय जातो, मिनिट काटा जातो आणि खाली तास काटा, म्हणजे 6 वाजता, म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी आपल्याला येईल 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की 34वा प्रश्न. त्यात विशिष्ट प्रकारचा क्रम दिला, त्याचं थोडं निरीक्षण करायचं आहे आणि आपण त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर पहा, पहिल्या याच्यामध्ये वरती लिहिल्या 4 रेषा, खाली 1 लिहिली आणि एक एक रेषा कमी होत गेली, म्हणजे शेवटी राहिल्या 2 आणि 3. मग आता काय होईल, खाली एक रेषा वाढल, 4 होतील. मग 4 रेषा कुठे येतात, तर पहा पहिल्या पर्यायामध्ये पण आहे, तिसऱ्या याच्यात पण आहेत आणि चौथ्या याच्यात पण 4 रेषा आहेत, परंतु वरती बी पाहिजे, वरती एक रेषा राहिली पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक येईल 3. पुढे पहा, 35 ते 39 साठी त्यांनी सूचना दिली की गटात न, सूचना काय दिली ते पाहायचे. तर गटात न बसणारे पद ओळखा. आता या ठिकाणी त्यांनी पहा, या सर्व याच्यामध्ये एकक स्थानी 5 आहे आणि 31चा एकक स्थानी किती आहे, 1, म्हणून पर्याय क्रमांक गटात न बसणारी काय आहे, 31, म्हणजे 1. त्यानंतर या ठिकाणी 36वा प्रश्न दिलाय पहा, वरती दिले, त्याच्यानंतर खाली दिले पहा. या ठिकाणी याचा पर्याय क्रमांक येईल गटात न बसणारा, कारण मध्ये सगळ्या ठिकाणी 2-2 रेषा आहेत आणि याला किती येतात, 3 येतात, म्हणून वेगळी आकृती, म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 गटात न बसणारी.
आता या ठिकाणी कुरंग, सारंग, मृग हे सगळ्यांचा अर्थ एकच होतो आणि कुंजर म्हणजे हा वेगळा अर्थ आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 गटात न बसणारी आकृती प्रश्न आहे. 38वा प्रश्न, गुहा, तबेला, सावली, अंबरखाना. आता हे घरदर्शक शब्द आहेत, गुहा, तबेला आणि अंबरखाना, आणि सावली हा वेगळा आहे, म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा शब्द 3 हे पर्याय आहे सावली. त्यानंतर पहा पुढे 39वा 32, 45, 39, 27. आता हे सर्व दुसरा, तिसरा आणि चौथा पर्याय जो आहे तो काय आहे, विषम संख्या आहे, आणि 32 ही काय आहे, समसंख्या आहे, म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. आता पहा, गौरव माधवपेक्षा मोठा आहे, माधव वैभवपेक्षा मोठा आहे, आणि सौरभ गौरवपेक्षा मोठा आहे, तर सर्वात लहान कोण? पहा, गौरव माधवपेक्षा मोठा आहे, जो मोठा आहे त्याची एक उंच रेष मारून घ्यायची, त्याच्यापेक्षा छोटा कोण आहे त्याच्या पुढे त्याचं नाव लिहायचं, तर सर्वात लहान कोण येत आहे, तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच वैभव या ठिकाणी सर्वात लहान येतोय. पहा पुढे पहा 41वा प्रश्न, एक चिन्ह मालिका दिली आणि प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती येईल. पहा, पहिल्या याच्यात एक स्वस्तिक घेतली, दुसऱ्या याच्यात 2, तिसऱ्या याच्यात 3 आणि चौथ्या याच्यामध्ये आपल्याला स्वस्तिक येतील 4, म्हणून पर्याय क्रमांक 4. त्याच्यामध्ये 4 स्वस्तिक दाखवलेल्या आहेत. त्यानंतर पहा, गरुडाला चिमणी म्हणले, चिमणीला कावळा, कावळ्याला गांडूळ म्हटले, गांडुळाला पोपट म्हटले, पोपटाला कबूतर म्हटले, तर कोणत्या प्राण्याला पाय नसतात? तर कोणत्या प्राण्याला पाय नसतात? तर पहा या ठिकाणी आपल्याला काय दिले, गांडुळाला पाय नसतात, पण गांडुळाला काय म्हणले, पोपट, म्हणून पर्याय क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी येईल 3. त्यानंतर पुढे पहा, पाण्यातील प्रतिबिंब, वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर, म्हणून या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक 1 आणि 3 मध्ये डोकं खाली दाखवले, परंतु कान बघा, कान पलीकडचा हे झालेला आहे त्याचा, म्हणून फक्त बाजू ही होती, जसं आरशातील प्रतिमा उजवी बाजू डावीकडे, डावी बाजू उजवीकडे, तसं नाही, तर याचं वरचं खाली होतं, बाजू बदलत नाही, म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 1. पुढे पाण्यातील प्रतिबिंब दिले 85, उलटे कसे होते, तर पर्याय क्रमांक त्या ठिकाणी आपल्याला येईल 3. जागा बदलत नाही, फक्त वरचं खाली होते. गणेश 45वा प्रश्न, गणेश मुलांच्या रांगेत मध्यभागी 13व्या क्रमांकावर उभा आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले उभे असतील? तर पहा 13वा, 13 आणि 13 किती झाले, 26, आणि डबल मधल्याला मोजावं लागते, म्हणून -1 करायचं, म्हणजेच त्या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 25, म्हणजेच 1. आता पुढे पहा, एक तुम्हाला अक्षर माला दिली आहे आणि डावीकडून 11वे अक्षर कोणते? तर डावी बाजू म्हणजे कोणती आपण सांगितलेली, एडी, म्हणजे ती काय झाली, डावी बाजू, आणि जेऊ म्हणजे झेड करून फक्त जेऊ, आपल्याला लक्षात राहण्यासाठी एक थोडक्यात लक्षात ठेवायचं, तर तिकडून उजवी बाजू, मग डावीकडून 11वा अक्षर कोणतं येईल, तर के, म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 2. आता 47वा प्रश्न, प पासून फ पर्यंत पोहोचताना स्नेहलचे तोंड किती वेळा उत्तरेकडे वळेल? प पासून आपण स्वतः चालायचंय, ती आकृती दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर बाजू पण दिली, तर किती वेळा उत्तरेकडे तोंड येईल, तर वरती किती वेळा येईल. पहा 2 ठिकाणी बाण दाखवलं, एकदम सोपा प्रश्न आहे. पहा म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर त्या ठिकाणी येईल, म्हणजे 2 वेळा तोंड काय होतंय, उत्तरेकडे येते. त्यानंतर पुढे पहा, सावित्रीबाई फुले जयंती 3 जानेवारी 2010 रोजी रविवारी येते, तर त्याच महिन्यात प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येईल? आता काय करायचं आहे, 3 जानेवारी म्हणजे 1, 8, 15, 22 आणि 29 या ट्रिकचा वापर करायचा आहे. बरोबर उत्तर आपलं निघतंय पर्याय क्रमांक 4 मंगळवार येतोय. पुढे पहा, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी, दुसऱ्या पदाचा म्हणजे
पहिल्या पदाचा जसा दुसऱ्या पदाचा संबंध आहे तसाच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. तर तनया मुलगी आणि जननी म्हणजेच या ठिकाणी आपल्याला उत्तर येत आहे माता. पर्याय क्रमांक समानार्थी शब्द आहेत पहा त्या ठिकाणी. पुढे पहा या ठिकाणी 50वा प्रश्न आहे 73 आणि 37. त्याचं उलटं केलं आहे 73चं. आता इथं 57 उलटं केल्यावर काय येईल 75 म्हणजेच पर्याय क्रमांक 3. पुढे जहाज काफिला धान्याची रास. बरोबर ना. आपण हे समूहदर्शक घरदर्शक हे जे शब्द आहेत ते पाठ करून टाकायचेत पहा. पर्याय क्रमांक येईल 4. पुढे 52 प्रश्न 30 60 55 आणि प्रश्नचिन्ह. 30 दुने 60 55 दुने 110 म्हणून पर्याय क्रमांक 2. पुढे पहा एफ सुईचा म्हणजे आहे तसा काढलाय नंतर त्याला उलटं केलंय. आता टी वर त्याला उलटं करायचंय म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी येईल 4 उलटा केल्यावर. आता सांकेतिक भाषा तुम्हाला मी काल चौथीची प्रश्नपत्रिका सोडवत असताना पण सांगितलं की सांकेतिक भाषेचा अक्षराची सांकेतिक भाषा आणि संख्यांची सांकेतिक भाषा या दोन्हीचं पण आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर ते व्यवस्थित पहा म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला हा घटक चांगल्या पद्धतीने समजा. आपण याच्यावर दोन्ही घटक एकत्र असा व्हिडिओ परत बनवू म्हणजे ते परत दोन पाहायची गरज नाही. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक येते 4. पुढे पहा तुम्ही शाळेत उशिरा येता म्हणून वर्ग शिक्षकांनी तुम्हाला शिक्षा केली तर तुम्ही काय कराल. तुम्हाला वर्ग शिक्षकांचा राग येईल, पुन्हा उशिरा येतच राहणार, उशिरा येण्याचे खोटे कारण सांगाल, पुन्हा उशीर होणार नाही असे पक्के ठरवाल. तर काय करणार तुम्ही पर्याय क्रमांक 4 आहे की नाही. म्हणजे जे योग्य आहे सगळ्यांना मान्य ते करायचं. 56वा प्रश्न दिलाय आकृती दिली आणि त्याचं निरीक्षण करून प्रश्न विचारलेत. फक्त वर्तुळात असणाऱ्या अंकांची बेरीज किती. तर वर्तुळामध्ये असणारे अंक किती तर 5 6 आणि 4 किती झाले 6 आणि 4 10 आणि 5 15 म्हणून या ठिकाणी पर्याय 3. पुढे पहा 57वा प्रश्न 57 आणि 58 प्रश्न दिलाय की प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या लिहा. एकदम सोपं आहे पहा 5 1 50 25 3 75 20 1 20 20 दुने 40 20 3 60 म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 3. पुढे पहा 58वा प्रश्न गोलातले सगळे घ्यायचे त्यांची बेरीज किती होती तर 14 झाली पहिल्या याच्यात. मग किती दुने 14 7 दुने 14. आता याची बेरीज किती होती तेवढं पाहायचंय. पहा ह्या दोन्हींची 9 6 8 5 किती होती 28 14 दुने 28. आता या ठिकाणी किती होतं आहे 6 आणि 4 10 तिसऱ्या याच्यामध्ये आणि 9 5 8 म्हणजे 10 आणि 8 18 म्हणजे 9 दुने 18 म्हणून त्या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक येईल 3. 9 हे उत्तर येते. 59वा प्रश्न तुमच्या मित्राने वर्गात जेवणाचा डब्बा आणला नाही तर तुम्ही काय कराल. मुख्याध्यापकांना सांगाल, त्या मित्राला घरी पाठवू, सर्व मित्र मिळून त्याला जेवणासाठी सोबत घेऊ, त्याच्याकडे पाहून दुर्लक्ष करू. तर काय करणार आपण पर्याय क्रमांक 3. पहा परत सांकेतिक भाषेचा आलाय. तर या ठिकाणी सांकेतिक भाषामध्ये काय विचारले ते पाहायचंय आणि त्यावरून व्यवस्थित प्रश्न सोडवायचे. तर यावरून त्यांनी या संख्येतील अंकांचा गुणाकार खालीलपैकी कोणता येईल. आता याला कोणता आलंय लहान आणि मोठं म्हणजे लहान आणि मोठेपणा मोठा या चिन्ह जे वापरतो आपण ते वापरले त्यांनी. तर पहिल्या याच्यासाठी 4 आणि दुसऱ्या याच्यासाठी 5. मग आणि या ठिकाणी आपल्याला त्यांचा गुणाकार सांगितला आहे. मग या चौकोनामध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीने याचं उत्तर येते आपल्याला पर्याय क्रमांक 1. आता पुढे पहा 61वा प्रश्न खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद
आता पहिल्या याच्यामध्ये काय केलं त्यांनी, चौकोन त्रिकोण, परत पंचकोन चौकोन, नंतर काय केलंय षष्टकोन आणि पंचकोन, म्हणजे आतला एक एक चौकोन वाढवलाय, वरचा एक एक हे वाढवली, बाजू वाढवलेली. मग परत आता इथं काय सातेचा आहे का कोण, नाही. मग त्या ठिकाणी काय करायचं, परत पहिल्या याच्यावर यायचंय, म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 3. पुढे पहा 4, 9, 25. आता 62वा प्रश्न. याच्या आधी मी सांगितलेलं आहे मी तुम्हाला की ह्या वर्गसंख्या आहेत, काय आहेत, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25. मग याच्यामध्ये वर्गसंख्या कोणती आहे, तर पर्याय क्रमांक 1. या ठिकाणी 1 ही काय आहे, वर्गसंख्या आहे. त्यानंतर 63वा, रवी, भास्कर, दिनकर, यामध्ये समानार्थी शब्द कशाचे आहेत रे, सूर्य, म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 4. त्यानंतर पुढे पहा 65वा प्रश्न दिलाय की तुम्हाला एक हे सांगितले त्यांनी, त्या ठिकाणी आकृती दिलेली, आकृतीबंध थोडक्यात, वरती केले उत्तरेला झाले, नंतर तोंड झाले पूर्वेला, नंतर झाले दक्षिणेला, आता येईल पश्चिमेला. पश्चिमेला कुठं आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये पहा. पुढे पहा 66वा प्रश्न. इंग्रजी अक्षरमालेतील डावीकडून कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका पक्षाचे नाव तयार होईल. पहा कोणत्या याचं नाव घेतल्यास हे होईल. 66वा प्रश्न पहा, आपण एक अक्षरमाला दिली या ठिकाणी, त्यातलं पाहायचंय. त्या ठिकाणी आपल्याला एक नाव तयार होते, तर कोणतं नाव तयार होते, अक्षरमाला काढा ती सगळ्यांनी. तर त्या ठिकाणी 3, 18 आणि 15 आणि 23 ह्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यानंतर एक नाव तयार होते, तर कोणतं नाव तयार होते, काढा, प्रत्येकाने काढायचंय. काय होते, 3 नंबरला काय आहे, सी आहे, काय आहे, सी आहे. त्याच्यानंतर पुढं काय आहे, 18 नंबरला काय आहे सांगा. हां, नंतर 15 ओ, आणि 23 नंबरला काय आहे, डब्ल्यू. काय होईल मग, क्रो, बरोबर. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक आपलं काय येते, 4 हे पर्याय क्रमांक येतोय पहा. पुढे सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे. आता त्रिकोणांची संख्या काढायसाठी सुद्धा एक ट्रिक सांगितलेली. तर या ठिकाणी किती, कारण हे उदाहरण असे प्रत्यक्षातच तुम्हाला काय करावं लागतील, पाहावं लागतील. त्यामुळे पर्याय क्रमांक 2, 14 हे उत्तर येते. 68वा प्रश्न. राहुल हा अशोकचा मावस भाऊ आहे. राहुल हा अशोकचा मावस भाऊ म्हणजे मावशीचा मुलगा. तर अशोकचे वडील राहुलच्या बहिणीचे कोण येतील रे, काका. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पहा, झिनत व निलोफर यांच्या वयांची बेरीज 28 वर्ष आहे. झिनत व रुबिना यांच्या वयाची बेरीज 29 वर्ष आहे. यावरून निलोफर व रुबिना यांच्या वयात किती अंतर आहे ते शोधा. तर काय करायचं, किती, 29 वजा 28 म्हणजे किती येते वय अंतर, 1 वर्ष. म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल
1. पहा परत आला सांकेतिक भाषेचा. आता ही संख्यांची सांकेतिक भाषा आहे. तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. 20 हे उत्तर येते. पर्याय क्रमांक आहे 3. पुढे पहा परत सांकेतिक भाषेचं विचारले. आता अक्षरांची सांकेतिक भाषा आहे. तर पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 हे उत्तर येते. याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ पहा, त्याच्याहून सविस्तर तुम्हाला लक्षात येईल. पुढे पहा पुढील प्रश्नातील चुकीचे पद ओळखा. आता गायिका, भाटी, लांडोर आणि गवळी. तर हे सगळे काय आहेत रे? गायिका, भाटी, लांडोर हे स्त्रीलिंगी शब्द येतं, है की नाही? आणि गवळी हा काय आहे? पुल्लिंगी. म्हणून पर्याय क्रमांक हे त्या ठिकाणी येईल 1. 73वा प्रश्न. पुढील संख्या मालिकेत क्रमाने येणारी संख्या ओळखा. आता पहा 1 नंतर 2 सोडले 3 घेतले, 4 सोडलेत 5 घेतले, 6 सोडलेत काय येईल? 7. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक येईल 2. त्र्याहत्तरचं किती येते? 2 येते. तर खून होईना पा. तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे 73चं. आता 74चं पहा. सन 2016 मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी सोमवारी होती, तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी येईल? यासाठी एक छान ट्रिक सांगितलेली आहे मी. बा शी स्वा म्हणजे लोकमान्य टिळक पुण्यतिथी, त्याच्यानंतर शी म्हणजे शिक्षक दिन आणि स्वातंत्र्य दिन. या दिवशी एकच वार असतो, म्हणून सोमवार येतं काय येईल? सोमवारच त्या ठिकाणी येईल. म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल 1. हां पुढे पहा 75वा प्रश्न शेवटचा. कवायतीसाठी आडव्या व उभ्या रांगांमध्ये सारखेच विद्यार्थी आहेत. जर कवायतीसाठी एकूण 225 विद्यार्थी असतील तर एका रांगेत किती विद्यार्थी असतील? सगळ्यात सोपं. 225चा वर्ग म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 15 हे उत्तर आहे. कारण 15चा वर्ग काय आहे? 225. म्हणजे याला पूर्ण भाग जातोय पा. अशा पद्धतीने या ठिकाणी ही आपण प्रश्नपत्रिका पाहिली. तर त्यामध्ये थोडं वेळेचं नियोजन करा आणि प्रश्नपत्रिका छान सोडवा. आता परीक्षा जवळ येते, त्यामुळे पाठांतर वाढवा.